श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर इथे मी आज धपाटे बनवलेले आहे. तर पालक धपाटे. तर खूप छान धपाटे झाले होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया. तर काल दारावरती पालक भाजी आलेली होती ताजी ताजी. तर म्हटलं चला उद्याच्याला पालक धपाटे बनवूया. तर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतला. त्यामध्ये मला कोथिंबीर पण टाकायची होती. तर कढईमध्ये थोडं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि तो पालक मला वाफवून घ्यायचा होता. तरी ते पालक मी बारीक चिरून घेतला आणि कढईमधलं पाण्याला उकळी आलेली होती. तर मग त्यामध्ये मी तो पालक चिरलेला टाकून घेतला आणि छान असं वाफवून घेतला. तर 5 मिनिटच वाफवला होता, जास्त वाफवायचं काम नाही त्याला. आणि कोथिंबीर होती तर ती पण बारीक चिरून घेतलेली होती आणि जिरं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं होतं. तर ओवा पण टाकला तर खूप छान लागतात ओव्याने, पण माझ्याकडचा ओवा संपलेला होता. आणि इथे तीळ पण घेतलेले आहे मी धपाट्यामध्ये टाकण्यासाठी. तर आता गॅस बंद केला आणि थोडं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथे मी तोपर्यंत कोथिंबीर होती ताटामध्ये चिरलेली बारीक, त्यावरतीच मग मी पीठ चाळून घेतलं, गव्हाचं पीठ. आणि त्यामध्ये हळद टाकली. तर हळद छान लागते धपाट्यामध्ये, तर हळद टाकली. त्यानंतर मग चवीनुसार तिखट टाकलं. आपल्याला जेवढं तिखट लागतं तुम्हाला तेवढं घ्यायचं आहे. तर इथे तिखट घेतलं. लाल हिरवी मिरची टाकली तर खूप छान लागते हिरवी मिरचीनं, पण घाई गडबडीत बनवायची असली तर मग लाल तिखट. तर लाल तिखटानं पण खूप छान लागतात धपाटे. तर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलं मी. तर चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मग मी घेतलेले होते तीळ, स्वच्छ निसून घेतलेले होते. तर ते पण यामध्ये टाकून घेतले. तर जास्त तीळ घेतले तर छान लागतात तिळानं धपाटे. आणि त्यानंतर मग मी येथे दही होतं, तर भाजीच्या चमच्याने 1 चमचा दही असेल एवढं दही त्यामध्ये टाकून घेतलं. आणि त्यानंतर मग जिरं जे कुटून घेतलं होतं मी ते पण यामध्ये ॲड केलं. आणि वाफवलेली पालक यामध्ये टाकून घेतली. तर मिक्सर मधून फिरवायचं काम नाही, तर असंच यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे पालक. तर आपल्याला पालक म्हणजे तसे कच्च्या पालकाचे पण छान लागतात धपाटे, पण त्याचं थोडं टेस्ट थोडी वाफवल्यामुळे थोडी वेगळी लागते. त्यामुळे थोडं वाफवून घेतलेलं आहे मी, पालक वाफवून घेतलेला आहे. आणि ते सगळं मिक्स करून ते पीठ उंडात चुरून घेतला. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे म्हणजे अर्धा तास मी उंडा तसाच झाकून ठेवलेला होता. आणि त्यानंतर मग मी इथे धपाटे करायला घेतले. तर उंडा घेऊन त्याला तेल लावून असे लाटून घेतले गोल आकाराचे. आणि एका साईडनं भाजू द्यायचं अगोदर आणि नंतर मग दुसऱ्या साईडनं. आणि छान असे भाजल्यानंतर मग त्याला तेल लावायचं आहे. तर अशा पद्धतीने मी धपाटे बनवून घेतले. तर खूप छान धपाटे आहे. आणि सकाळचा टाईम होता. तर आता थोडे चहाचे पात्रे दुधाचे तर गॅसवरतीच होते. तर पसारा आहे तर इग्नोर करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला धपाट्याचा ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नक्की कमेंट्स करून कळवा. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करा. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर खूप छान लागतात. मी 2-3 वेगवेगळ्या पद्धतीचे धपाटे तुम्हाला म्हणजे धपाट्याची रेसिपी यावरती शेअर केलेली आहे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर ते पण नक्की बघा. तर अशा पद्धतीने मी इथे धपाटे करून घेतले. तर खूप टेस्टी झाले होते आणि तिळानं तर एकदमच भारी लागत होते. तर तुम्ही पण माझ्या या पद्धतीने करून बघा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा. तर इथे खूप सारे असे धपाटे मी बनवलेले होते आमच्या सर्वांसाठीच, तिघांसाठी. आणि इथे दही त्यासोबत, दही पण खूप छान लागतं दही.
तर इथे दही घेतलेलं होतं मी आणि त्यामध्ये साखर टाकलेली होती. तर बिना साखरेचं पण खूप छान लागतं दही धपाट्यासोबत दही. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.